शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्रीमद्भगवद्गीता अध्याय 11। अर्जुन भगवंतांना म्हणाला, माझ्यावर अनुग्रह म्हणून अध्यात्म संजक जी परमगुह्य गोष्ट तुम्ही सांगितली त्याने माझा मोह संपूर्णपणे नाहीसा झाला आहे। तसेच हे कमलपत्राक्षा, प्राणीमात्रांची उत्पत्ती, लय आणि तुमचे अक्षय महात्म्यही तुमच्यापासून मी सविस्तर ऐकले आहे। आता हे परमेश्वरा, तुम्ही आपले हे जसे वर्णन केले तशा प्रकारे तुमची ईश्वरी स्वरूप हे पुरुषोत्तमा मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो। हे प्रभो, तशा प्रकारचे रूप मी पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगीश्वरा, तुम्ही आपले अव्यय स्वरूप मला दाखवा। भगवान म्हणाले, हे पार्था, माझी अनेक प्रकारची आणि अनेक रंगांची व आकाराची शेकडो अथवा हजारो दिव्य रूपे पहा। हे पहा, 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, तसेच 49 मरुद्गण, हे भारता पूर्वी कधीही न पाहिलेली अशी आश्चर्ये पहा। हे गुडाकेशा, आज इथे एकत्र झालेले सर्व चराचर जग आणि दुसरे जे काही मला पाहण्याची इच्छा करतात ते, जी काही पाहण्याची इच्छा असेल ते माझ्या या देहात तू पाहून घे। परंतु तुझ्या याच दृष्टीने मला तू पाहू शकणार नाहीस। तुला मी दिव्य दृष्टी देतो, तिने माझा हा ईश्वरी योग म्हणजे योग सामर्थ्य पाहू शकशील। संजय म्हणाला, याप्रमाणे बोलल्यानंतर, हे राजा धृतराष्ट्रा, योग्यांचा मोठा ईश्वर जो हरी त्याने अर्जुनाला आपले श्रेष्ठ ईश्वरी रूप म्हणजे विश्वरूप दाखविले। त्या विश्वरूपाला अनेक तोंडे व डोळे असून त्यात अनेक अद्भुत देखावे दिसत होते। त्यावर अनेक प्रकारचे दिव्य अलंकार असून त्यात अनेक प्रकारची दिव्य आयुधे उभारलेली चमकत होती। त्या अनंत सर्वतोमुख व आश्चर्याने भरलेल्या देवास दिव्य सुगंधाची उटी लावली होती। त्याने दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेली होती। आकाशात 1000 सूर्यांची प्रभा जर एकदम उठेल तर ती त्या महात्म्याच्या कांतीसारखी काहीशी दिसेल असे त्याचे स्वरूप होते। देवदेवांच्या या शरीरात नाना प्रकारे विभागलेली सर्व जग एकत्र झाले आहे असे अर्जुनाच्या दृष्टीस पडले। मग आश्चर्याने थक्क होऊन त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि शिरसाष्टांग नमस्कार करून व हात जोडून तो अर्जुन देवाला म्हणाला, हे भगवंता, तुमच्या देहात सर्व देव आणि नाना प्रकारच्या प्राणीमात्रांचे समुदाय, तसेच कमलासनावर बसलेले सर्व देवांचे स्वामी ब्रह्मदेव, सर्व ऋषी आणि वासुकी आदी सर्व दिव्य सर्पही मला दिसत आहेत। अनेक बाहू, अनेक उदरे, अनेक तोंडे व अनेक नेत्र असणाऱ्या अनंत रूपी तुम्हालाच मी चोहीकडे पाहत आहे। पण हे परमेश्वरा, विश्वरूपा, तुमचा ना अंत ना मध्य किंवा ना आदी ही मला कुठेही दिसत नाही। मुकुट, गदा व चक्र धारण करणारे, चोहोकडे प्रभा फाकलेले तेजपुंज, रखरखीत अग्नी सूर्याप्रमाणे दैदिप्यमान, डोळ्यांनी पाहण्यासही अशक्य आणि अपरंपार तसे तुम्हीच मला जिकडे तिकडे दिसत आहात।
तुम्हीच अखेरचे ज्ञेय अक्षर ब्रह्म आहात. तुम्हीच या विश्वाचे शेवटचे आधार आहात. तुम्हीच अव्यय असून शाश्वत धर्माचे रक्षक आणि सनातन पुरुष ही तुम्हीच आहात असे मला वाटते. आदी मध्य किंवा अंत्य नसून ज्याला अनंत बाहू, चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत्र आणि पेटलेल्या अग्नी हे ज्यांचे मुख आहे, असे अनंत शक्तिमान तुम्हीच आपल्या तेजाने या सर्व जगाला तापवित आहात असे मी पाहतो आहे. आकाश व पृथ्वी यांच्यामधील सर्व अंतर आणि सर्व दिशा तुम्ही एकट्यानेच व्यापून टाकले आहेत व तुमचे हे अद्भुत व उग्र रूप पाहून महात्मन त्रैलोक्याची भीतीने गाळण उडाली आहे. हे देवादिदेवा, देवांचे हे गण तुमचे ठाई प्रवेश करीत आहेत. काही भयाने हात जोडून प्रार्थना करीत आहेत आणि काही स्वस्ती स्वस्ती असे म्हणून पुष्कळ प्रकारच्या स्तोत्रांचे गायन करीत महर्षी व सिद्ध यांचे गण तुमचे स्तवन करीत आहेत. तसेच रुद्र व आदित्य, वसु आणि जे साध्यगण ते विश्वदेव, दोन्ही अश्विनी कुमार, मृदुगण व पितर आणि गंधर्व, यक्ष व सिद्ध यांचे मेळे सर्वत्र विस्मित होऊन तुमच्याकडे पाहत आहेत. हे महाबाहो, तुमचे हे अवाढव्य, अनेक तोंडांचे, अनेक डोळ्यांचे, अनेक बाहूंचे, अनेक मांड्यांचे, अनेक पायांचे, अनेक उदरांचे व अनेक दाढांमुळे विक्राळ दिसणारे रूप पाहून सर्व लोकांना व मलाही भीती उत्पन्न झाली आहे. आकाशाला जाऊन भिडलेले, तेजस्वी, अनेक रंगांचे मुख पसरलेले आणि मोठ्या मोठ्या व प्रदीप्त डोळ्यांनी युक्त अशा तुम्हाला पाहून अंतरात्मा व्याकुळ झाल्याने हे विष्णू, माझा धीर सुटला आहे व शांतीही नाहीशी झाली आहे आणि दाढांनी विक्राळ व प्रलय काळाच्या अग्नीसारखी तुमची ही तोंडे पाहून मला दिशा कळत नाहीत आणि समाधानही वाटत नाही असे झाले आहे. हे जगन्निवासा देवा, प्रसन्न व्हा. हे पहा, राजाच्या गणासह धृतराष्ट्राचे सर्व पुत्र भीष्म, द्रोण आणि तसाच हा सुतपुत्र कर्ण आमच्या बाजूच्याही मुख्य योद्ध्यांसह तुमच्या विक्राळ दाढांच्या या भयंकर तोंडात भराभर शिरत आहेत व काही दातांमध्ये सापडून डोक्याचा त्यांचा चुरडा होत असलेल्या नजरेस येत आहे. नद्यांच्या पाण्याचे अनेक लोट समुद्राकडे ज्याप्रमाणे धाव घेतात, तसे मनुष्य लोकातील हे वीर तुमच्या अनेक प्रज्वलित मुखामध्ये शिरत आहेत. पेटलेल्या अग्नीत मरण्यासाठी मोठ्या वेगाने पतंग जसे उड्या टाकतात, तद्वतच तुमच्याही अनेक मुखात हे लोक मरण्यासाठी वेगाने शिरत आहेत. हे विष्णू, आसमंतात सर्व लोकांना आपल्या जाज्वल्य मुखांनी ग्रासून टाकीत तुम्ही जिभा चाटीत आहात व वेगाने सर्व जग व्यापून तुमच्या उग्र प्रभा चोहीकडे तळपत आहेत. हे उग्र रूप धारण करणारे तुम्ही कोण आहात ते मला सांगा. हे देवश्रेष्ठा, तुम्हाला नमस्कार करतो. प्रसन्न व्हा. तुम्ही आदि पुरुष कोण हे जाणण्याची माझी इच्छा आहे, कारण तुमची ही करणी मला काहीच कळत नाही. भगवान म्हणाले, मी लोकांचा क्षय करणारा व वृद्धिंगत झालेला काळ आहे आणि येथे लोकांचा संहार करण्यास निघालो आहे. तू नसलास तरीही सैन्यातून उभे असलेले हे सर्व योद्धे नाहीसे होणारच आहेत. तस्मात तू उठ, यश मिळव आणि शत्रूंना जिंकून समृद्ध राज्याचा उपभोग घे. मी यांना पूर्वीच मारलेले आहेत, म्हणून आता हे सव्यासाची अर्जुना, तू निमित्ताला फक्त कारण हो आणि पुढे हो. द्रोण व भीष्म व जयद्रथ आणि कर्ण व तसेच दुसरेही वीर योद्धे मी पूर्वीच मारलेले आहेत. त्यांना तू मार, घाबरू नकोस. लढाईत शत्रूंना तू जिंकणार आहेस हे नक्कीच. संजय म्हणाला की केशवाचे हे भाषण अत्यंत भयभीत होत जाता कंठ दाटून येऊन कापत कापत हात जोडीत
नमस्कार करून अर्जुन श्रीकृष्णांना लावून पुनश्च असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेशा, सर्व जग तुमच्या गुणकीर्तनाने आनंदते व त्यात अनुरक्त असते. राक्षसे तुम्हाला भिवून 10 दिशांना पळून जातात आणि सिद्ध पुरुषांचे मेळे तुम्हाला नमस्कार करतात. हे सर्व योग्यच आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवांचेही आदिकारण व त्यापेक्षाही श्रेष्ठ जे तुम्ही, त्या तुम्हाला ते का बरे वंदन करणार नाहीत? हे अनंता, देवदेवा, हे जगन्निवासा, तुम्ही सत आणि असत असून या दोहोंच्याही पलीकडचे जे अक्षर ते तुम्ही आहात. तुम्ही आदिदेव, तुम्ही पुरातन पुरुष, तुम्हीच या जगताचे परम आधार, तुम्हीच ज्ञाते व ज्ञेय, तुम्हीच श्रेष्ठ स्थान आणि तुम्हीच हे अनंत रूपा. हे विश्व विस्तारिले किंवा व्यापिले आहे. वायू, यम, अग्नी, वरुण, इंद्र, प्रजापती, ब्रह्मदेव आणि पंजोबाही तुम्हीच आहात. तुम्हाला 1000 वेळा नमस्कार असो आणि फिरून आणखीही तुम्हाला नमस्कार असो. तुम्हाला पुढून नमस्कार, पाठीमागून नमस्कार, सर्वत्र बाजूंनी हे सर्वात्मका तुम्हाला नमस्कार असो. तुमचे शौर्य, वीर्य अनंत व तुमचा पराक्रम अतुल असून सर्वांना पुरे पडत असल्यामुळे तुम्हीच सर्वच आहात. तुमचा हा महिमा न ओळखता मित्र समजून अरे कृष्णा, अरे यादवा, अरे सखा असे चुकीने किंवा सलगीने जे काही मी अमर्याद बोललो असेन आणि आहार विहारात किंवा निजण्यात बसण्यात हे अच्युता एकट्याला किंवा 4 चौघात मी जो काही तुमचा थट्टेने अपमान केला असेल त्याची आपण मला क्षमा करावी. असे तुम्ही अप्रमेय जवळ माझे मागणे आहे. यासाठी स्तुत्य व समर्थ अशा तुमची प्रसन्न व्हा म्हणून अशी शरीर वाकवून मी नमस्कार करून प्रार्थना करीत आहे. पिता ज्याप्रमाणे आपल्या पुत्राचे किंवा सखा ज्याप्रमाणे आपल्या सख्याचे अपराध क्षमा करतो त्याप्रमाणे हे देवा, प्रियाने म्हणजे तुम्ही प्रियास म्हणजे तुमचे प्रिय जो मी त्याला किंवा तत्प्रित्यर्थ माझे व सर्व अपराध क्षमा करा. कधी न पाहिलेले पाहून मला हर्ष झाला आहे व भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. हे जगन्निवासा, देवादिदेवा, प्रसन्न व्हा आणि हे देवा आपले ते पूर्वीचे रूप मला दाखवा. किरीट व गदा धारण करणारे, हातात चक्र घेतलेले पूर्वीप्रमाणेच मी तुम्हाला पाहू इच्छितो. म्हणून हे सहस्त्रबाहो विश्वरूपे त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा. भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझ्याशिवाय दुसऱ्याने पूर्वी न पाहिलेले हे तेजोमय अनंत आद्य व परम विश्वरूप माझ्या योग सामर्थ्याने मी तुला दाखविले. हे कुरुवीर श्रेष्ठा, वेदांनी, यज्ञांनी, स्वाध्यायाने, दानाने, कर्माने किंवा उग्र तपाने माझे या अशा प्रकारचे स्वरूप तुझ्याशिवाय अन्य कोणासही मनुष्यलोकी पाहावयास मिळाले नाही. माझे हे घोर रूप पाहून तुझ्या चित्ताला व्यथा होऊ देऊ नकोस. अगर गांगरल्यासारखेही होऊ देऊ नकोस. भीती सोडून देऊन संतुष्ट मनाने पुन्हा तेच माझे स्वरूप तू पहा. संजय म्हणाला, असे याप्रमाणे भाषण करून वासुदेवांनी अर्जुनाला पुन्हा आपले पूर्वीचे रूप दाखविले आणि सौम्य रूप धारण करून त्या महात्म्याने झालेल्या त्या अर्जुनास धीर दिला. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, तुमचे हे सौम्य रूप व मनुष्य देहधारी रूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत सावध झालो आहे. भगवान म्हणाले, माझे हे रूप तू पाहिलेस ते पाहण्यास मिळणे फार कठीण आहे. देव सुद्धा हे रूप पाहण्याची नेहमी इच्छा करीत असतात. तू जसे मला पाहिलेस तसे वेदांनी, तपांनी, दानाने किंवा यज्ञानेही कोणी मला पाहणे शक्य नाही.
केवळ अनन्य भक्तीनेच हे अर्जुना याप्रमाणे माझे ज्ञान होणे, मला पाहणे आणि हे परंतपा माझ्या ठाई तत्वाने प्रवेश करणे शक्य आहे. सर्व कर्मे माझी म्हणजे परमेश्वराची होत या बुद्धीने कर्म करणारा, मतपरायण व संग विरहित आणि सर्व भूतांचे ठाई निर्वैर असा जो माझा भक्त, तो हे पांडवा मला येऊन मिळतो. याप्रमाणे श्री भगवंतांनी गायलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदात ब्रह्म विद्या अंतर्गत योग म्हणजे कर्मयोग शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील विश्वरूप दर्शन योग नावाचा 11वा अध्याय येथे संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. 12वाध्याय, अध्याय 12वा. अर्जुन पुढे म्हणाला, याप्रमाणे नेहमी युक्त म्हणजे योगयुक्त होत जे भक्त तुमची आणि जे अव्यक्त अक्षराची म्हणजे ब्रह्माची उपासना करतात, त्यापैकी उत्तम योगभक्ते कोण? भगवान म्हणाले, माझ्या ठिकाणी मन ठेवून नेहमी युक्त चित्त होत परम श्रद्धेने जे माझी उपासना करतात, ते माझ्या मते सर्वात उत्तम म्हणजे भक्त योगी होत. पण जे अनिर्देश्य म्हणजे प्रत्यक्ष दाखविता न येणारे अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य आणि कुटस्थ, सर्वाच्या बुडाशी असणारे अचल व नित्य अशा अक्षराची म्हणजे ब्रह्माची उपासना करतात, सर्व इंद्रिये आवरून सर्वत्र समबुद्धी होत उपासना करतात, ते सर्व भूतांच्या हितात मग्न असलेले लोक सुद्धा मलाच येऊन पोचतात. तथापि त्यांचे चित्त अव्यक्ताच्या ठिकाणी आसक्त असल्याने त्यांना क्लेश अधिक पडतात. कारण देहधारी व्यक्त मनुष्यास अव्यक्त उपासनेचा मार्ग कष्टानेच सिद्ध होतो. पण जे माझे ठाई सर्व कर्मांचा संन्यास म्हणजे अर्पण करून मतपरायण होत अनन्य योगाने माझे ध्यान करून मला भसतात, त्या मच्चित्त झालेल्या लोकांचा विलंब न लावता हे पार्था मी या मृत्यूमय संसार सागरातून उद्धार करीत असतो. म्हणून माझ्याच ठाई मन ठेव, माझ्याच ठाई बुद्धी स्थिर कर, म्हणजे पुढे माझ्याच ठाई तू निवास करशील यात संशय नाही. आता याप्रमाणे माझ्या ठाई चांगल्या प्रकारे चित्त स्थिर ठेवणे तुला होत नसेल तर हे धनंजया, अभ्यासाच्या साह्याने म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून माझी प्राप्ती करून घेण्याची उमेद ठेव. अभ्यास करण्यासही तू असमर्थ असशील तर मदर्थ म्हणजे मत प्राप्त्यर्थ शास्त्रात सांगितलेली ज्ञान, ध्यान, भजन, पूजन आदी कर्मे करीत जा. मदर्थ किंवा हे केल्याने सुद्धा तू सिद्धी पावशील. पण हे करण्यासही तू जर असमर्थ असशील तर मध्योग म्हणजे मदर्पण पूर्वक जो योग अर्थात कर्मयोग त्याचा आश्रय करून यतात्मा म्हणजे हळूहळू चित्त आवरीत होत तदनंतर अखेर सर्व कर्मांचा त्याग कर. कारण अभ्यासाच्या पेक्षा ज्ञान अधिक चांगले आहे, ज्ञानापेक्षा ध्यान अधिक चांगले, ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे आणि या कर्मफलाच्या त्यागापासून पुढे लगेच शांती प्राप्त होते. कोणाचा द्वेष न करणारा, सर्व भूतांशी मित्रभावाने वागणारा, तसाच कृपाळू, त्याची ममत्व बुद्धी व अहंकार सुटला आहे, त्याला सुख आणि दुःख समान झाली आहेत, असा जो क्षमावान आहे, सदा संतुष्ट, संयमी, दृढनिश्चयी, ज्याने आपले मन व बुद्धी मला वाहिली आहे, असा जो माझा कर्मयोगी भक्त, तो मला प्रिय होय. ज्याला लोक कंटाळत किंवा त्रासत नाहीत आणि लोकांनाही जो कंटाळत नाही,
तसेच हर्ष, क्रोध, भय व विषाद यापासून जो अलिप्त तोच मला प्रिय आहे. निरपेक्ष, शुचिर्भूत, दक्ष म्हणजे कोणतेही काम आळस सोडून करणारा, फळाबद्दल उदासीन, ज्याला कोणताच विकार चाळवू शकत नाही आणि ज्याने काम्य फळाचा सर्व आरंभ म्हणजे उद्योग सोडला आहे, असा जो माझा भक्त तो मला प्रिय आहे. जो कशाचाही आनंद मानित नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही व इच्छाही ठेवीत नाही, ज्याने कर्माचे शुभ व अशुभ फळ सोडले आहे, असा जो भक्तिमान पुरुष तो मला प्रिय आहे. शत्रू आणि मित्र, तसेच मान आणि अपमान, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख ही ज्याला सारखीच व ज्याला कशातही आसक्ती नाही, ज्याला निंदा आणि स्तुती दोन्ही समसमान, जो मितभाषी व जो काही मिळेल तेवढ्यानेच संतुष्ट आणि त्याचे चित्त स्थिर असून, जो अनिकेत म्हणजे ज्याने कर्मफळाशारूप ठेवला कुठेच राहिलेला नाही, असा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. वर सांगितलेला हा अमृततुल्य धर्म मतपरायण होतसाते श्रद्धेने जे आचरण करतात ते भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. याप्रमाणे भगवंतांनी गायलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदात ब्रह्म विद्या अंतर्गत योग म्हणजे कर्मयोग शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील भक्तियोग नावाचा 12वा अध्याय येथे संपन्न झाला. हरिओम दत्सत. हरिओम दत्सत.